नमस्कार मित्रांनो, मी आहे ओम आणि तुम्ही पाहताय ओम मोरे व्लॉग्स. तर आज आम्ही चाललोय आमच्या उरुळ कांचन गावापासून थोडंसं लांब म्हणजे स्वरतवाडीमध्ये. तिथं आहे आपल्या स्वामींचा मठ. तो मठ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण असणार आहे. तर आता आपण आपली जर्नी सुरू करूयात. मित्रांनो, सध्या आम्ही पुणे सोलापूर हायवेला आहे, हे बघू शकता. आणि इथून आम्हाला आतमध्ये जायचंय. तुम्ही जर कधी आले तर याच ठिकाणी या. इथं असं रोज नर्सरी पण आहे, श्रीराम नर्सरी. तिथून फक्त आतमध्ये जायचं. आता मी तुम्हाला पुढचं दाखवतो विषय कसा असेल. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे स्वामींच्या मठामध्ये. गाडी वगैरे आम्ही पार्क केलेली आहे. आणि एक अजून आपला प्रसाद भाऊ जॉईन झालेला आहे आमच्यासोबत. आणि त्या साईडला बघू शकता स्वामींचं मठ आहे. तर लवकरच आम्ही तुम्हाला आता दाखवतो पुढचा विषय. सोरतावाडी येथील स्वामींच्या पवित्र मठात आम्ही दर्शनासाठी पोहोचलो तर खरं, पण आज रविवार असल्यामुळे मेन गेट हे बंद होतं. गर्दी फारशी नव्हती, त्यामुळे शांत वातावरणात मनसोक्त आणि अगदी समाधानकारक दर्शन घेता आलं. मठामध्ये येताना कोणत्या गोष्टी आपण घातल्या नाही पाहिजे ते सांगितलं होतं. मठातील प्रसन्न वातावरण, भक्तिमय ऊर्जा आणि मनशांती हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता. त्यानंतर आम्ही स्वामींचं दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आमच्या पुढच्या कामाला सुरुवात केली. तर मित्रांनो, आता आम्ही मठामध्ये आलेलो आहे. पण विषय असा झालेला आहे की आता बघू शकता तिकडे गेट बंद आहे, त्यामुळे आतमध्ये काही जाता येत नाही. पण मठात तुम्ही शांतता बघू शकता किती आहे. आणि पत्ता वगैरे मी कॅप्शनमध्ये सगळं दिले, एकदम नक्की व्हिजिट करा. आता आम्ही आलो आहे खरं, पण आता आतमध्ये जाता येत नाही आहे. तर बघा आता पुढं काय होतं आहे. मित्रांनो, इथं दर गुरुवारी कार्यक्रम ठेवला जातो. ते बघू शकता तुम्ही समोर सर्व काही लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. शिदा वगैरे जर कोणाला द्यायचं असेल तर देऊ शकता. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आपला प्रसाद भाऊ बघा काय म्हणतोय. स्वरतवाडीमधील स्वामींचा मठ हा खूप शांत आणि खूप भारी आहे. तरी नक्की दर्शनाला तुम्ही एकदा नक्की या, परिवारासोबत या. धन्यवाद. चालेल. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि फॉलो करा. आपण भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.